केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर सहकार विभागाच्या कार्यक्रमांना शहा हजेरी लावणार। फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहांमध्ये बैठक होण्याचीही शक्यता। उद्धव ठाकरेंची जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, तर रात्री ठाकरेंकडून आमदार आणि खासदारांसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन। फडणवीसांच्या कार्यक्रमात फडणवीसांसह महाजन रक्षा खडसे मंचावर, तर एकनाथ खडसे मात्र स्टेज खाली। तर खासगी कार्यक्रम असल्यानं सर्वांना स्टेजवर बोलवणं अपेक्षित नव्हतं, खडसेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आल्यानंतर जिल्ह्यासाठी पदरात काहीतरी पडेल वाटलं होतं, पण फडणवीसांनी प्रत्येक वेळी रिकाम्या हाती पाठवलं, एकनाथ खडसेंची टीका। उद्धव ठाकरे बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही। उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। अमित शहा फडणवीस घरफोडे गृहमंत्री, ठाकरेंची काल टीका। मुंबईत आमच्यात उद्धव ठाकरेंचीच ताकद जास्त, उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल। बीएमसी निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवारांचं मोठं विधान। तो जल्लोष परत आणा, सोलापुरात बाळा नांदगावकरांचं स्वागत करत ठाकरे गटाची साध, तर समय बडा बलवान होत आहे या वाक्यात बरेच अर्थ। राज ठाकरेंच्या मनात तेच माझ्या मनात, नांदगावकरांची प्रतिक्रिया। मनसे ठाकरे युतीच्या शादीत ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना, एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांचा हल्लाबोल, तर भाऊ एकत्र येऊ नये म्हणून तडफड सुरू असल्याचाही दावा। एआय परिसंवादाच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित, शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांसह युगेंद्र पवार उपस्थित, तर अनुपस्थित अजित पवार माळेगाव कारखान्यासाठी प्रचारात व्यस्त। पुढील आषाढी एकादशीला पांडुरंगाची शासकीय पूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी करावी, विठुरायाला साकडं, अमोल मिटकरींची माहिती। लोकसभेलाही रात्री बँक उघडली होती, रात्री लोकांची सेवा करणारी ही पहिलीच बँक। लोकांनी यातून काय समजायचं ते समजून घ्यावं, बँक रात्री उघडल्यावरून पवारांचा निशाणा। प्रत्येकाला पूजा पाठ करण्याचा अधिकार, भरत गोगावलेंच्या पूजेच्या व्हायरल व्हिडिओवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। भाजप प्रवेशाचा विषय केव्हाच संपलाय, भाजप प्रवेशाच्या विषयाला मी पूर्णविराम दिला, एकनाथ खडसेंचं विधान। महाराष्ट्र सदनशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भुजबळांचे सीए दोषमुक्त, विशेष न्यायालयानं मागणी फेटाळल्यानंतर मालपाणींना विशेष न्यायालयाचा दिलासा। एकीकडे हिंदी भाषेवरून वाद सुरू असताना नागपूर पालिकेच्या मराठी शाळेत विद्यार्थी मिळेना, एका शिक्षकाला 10 ऍडमिशनचं टार्गेट, विद्यार्थ्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी नागपूर मनपाच्या शिक्षकांची भटकंती। एमएससीबीच्या कंत्राटाचे पैसे थकवल्यानं जळगावात फडणवीसांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं अनर्थ टळला। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ, नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा 2 दिवस मुक्काम, तर संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेत मुक्कामी असणार। लोकलमधील महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे पोलीस लोहमार्ग पोलिसांकडून चौकशी सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम, मुकुंदवाडी परिसरातील अनधिकृत 50 दुकानं भुईसपाट। नवीन सर्व दुचाकींना अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि 2 हेल्मेट सक्तीचे, वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा निर्णय। अमेझॉन इंडिया भारतात 2000 कोटींहून अधिकची गुंतवणूक करणार, सुविधा अधिक प्रगत आणि जलद करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार। पालघर आणि मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट, नाशिक, पुणे, रायगडमध्येही मुसळधारेचा इशारा, रत्नागिरीत पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना। इस्रायलच्या